साहिल लोंगले फर्स्ट ओव्हर समोर ओमकार पाटील. डीप एक्स्ट्रा कव्हर सुद्धा ऑफ साइडला. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. मेन अंपायर सिग्नल येईल व्हाईट बॉल. साहिल लोंगले यंग स्टार आहे, यंगेस्ट आहेत. अनेक व्यवसाय क्रिकेट सुद्धा खेळले. गावासाठी खेळताना सुद्धा त्याला पाहिलं. ISPL खेळण्याचा अनुभव सुद्धा या खेळाडूकडे. दिग्गज खेळाडूंसमोर गोलंदाजी करणं हा एक प्रचंड अनुभव आहे. हा वेगवान चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट आपण पाहतोय. बॅक क्लिप रेडी होती. 2 धावेसाठी प्रयत्न. गुड फिल्डिंग. वेगाने धावा पळून काढल्या 2. साहिल लोंगले पहिला चेंडू अवांतर होतं. 24 लाईव्ह इव्हेंट. आज सुद्धा आपल्याला प्रत्येक विभागातील दिग्गज खेळाडूंचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. साहिल लोंगले व्हाईट बॉल आणि त्यानंतर 2 धावा. ओमकार पाटील स्ट्रायकर एंडला. लाईन पाहिली. अप्रतिम दिशा, टप्पा, विभिन्नता, व्हॅरिएशन आणि साहिल लोंगलेची खासियत आहे. वेगळे चेंडू फेकणं, फलंदाच्या देहबोलीचा अभ्यास करणं, त्यानंतर चेंडू डिलिव्हर करणं. समोर ओमकार पाटील आणि त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले मध्ये साहिल लोंगले. गुड मॉर्निंग. डॉट बॉल. पुढचा चेंडू. गती कमी केली. सावध फटका ड्राईव्ह करतोय. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून फिल्डर तिथे प्रयत्न करतील. गुड फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये प्रचंड वेग होता. सावध फटका केला ओमकारनं. या 2 धावेच्या मदतीनं पॉवर प्ले मध्ये मात्र जखडून ठेवले साहिल लोंगलेनं. आतापर्यंत 3 चेंडू. एकूण धावफलक धावा आपण पाहिल्या 5. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी आज या स्पर्धेतील पहिला दिवस. लो फुल टॉस ऑन साइडला सुरक्षित खेळतोय. फील्ड होईल तिथे. स्ट्राईकला सूरज पाटील. सूरज पाटील काही दिवसापूर्वी पनवेल प्रीमियर लीग मध्ये खेळलेली बहारदार खेळी. मग टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा पाहतो. आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि तो सूरज पाटील पहिल्यांदा सामना करेल साहिल लोंगलेचा. आतापर्यंत 4 चेंडू साहिलने फेकलेत आणि धावा धावफलकावरती 6 रन. अलिबाग संघ आपण कुठेही जायचं नाही, सूचना आल्यात कमिटीच्या वतीनं. अलिबाग संघ आपल्याला कुठेही जायचं नाही, या सूचनेकडे आपण लक्ष द्या. साहिल नेक्स्ट बॉल. एकूण धावफलक टोटल 6 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू. प्रचंड ताकदीचा वापर लॉंग ऑफच्या वरून. सूरजचा हल्ला बॉल. बिग शॉट, बिग 6. साहिलवर अखेर आक्रमण चालवला. सुरुवातीच्या काही चेंडूवर त्याने आपण पाहतोय आक्रमकता दाखवली होती, मात्र त्यानंतर सूरजनं हा चढवलेला हल्ला आपण बघू शकतो. 6 धावेनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या एकूण धावा 12. ओव्हर नंबर 2 श्री 11 कर्जत कडून विजय पवार. कर्जत विभागातील आणखीन एक दिग्गज गोलंदाज आहेत. अनेक स्पर्धा खेळण्याचा त्याला अनुभव आहे. समोर मात्र ओमकार पाटील आणि सूरज पाटीलचं त्याला आव्हान आहे. एकूण धावा धावफलकावरती 12. जी गती हवी होती एक षटकाराला साहिलच्या षटकामध्ये जो शेवटी सूरजनं हल्ला चढवला होता. स्टेड इट. वॉट अ शॉट. फुटवर्क अप्रतिम. मात्र थोडा शक्तीचा अभाव. ओमकार नाराज आहे आणि हा पहिला धक्का. गुड कॅच. 24 लाईव्ह इव्हेंट. संदेश पाटील यांचं आगमन झाल्याने आज ज्यांचा संघ खेळतोय
सुंदर फटका होता. आपण रिप्ले पाहू शकता. बराच वेळ होता आणि तिथे संधी मिळाली. क्षेत्ररक्षक होते डीप कडे अजय भस्मा. दूर अंदर खेळाडू दोन्ही संघामध्ये आपण पाहिलं गुणवान खेळाडू. श्री 11 कर्जत आणि 24 लाईव्ह इव्हेंट पुरस्कृत यश एंटरप्राइजेस खानावले 2 आत करताना विजय पवारला ही विकेट मिळाली. थोडा फास्ट खेळायचे सूचना असतील. बॅटिंग लाईनअप मध्ये ओंकारनं चेंडूचा सामना केला होता 4, सूरज पाटीलनं 2 चेंडूचा सामना केला. विजय पवारवर चढवलेला हल्ला आतापर्यंत 5 चेंडू. पुन्हा एकदा फटका डीप कड्या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून नो चान्स. आब्या नावाचं वादळ आज विश्वजित महात्र्या सलग 4 चौकार आणि षटकार. विजय पवारचे षटक लांब लचक ठरले. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या होत्या 12 आणि या षटकामध्ये धावा आपण पाहतोय 22. 2 षटकानंतर एकूण धावफलक 34. तर नक्कीच मॅनेजमेंट कडून सूचना देतो. टेप बॉल आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. तर तुम्ही 3रं किंवा 4थं षटक जे तुम्हाला चॉईस करायचे त्या षटकामध्ये आपण बॉल चॉईस करू शकता. मात्र 2 षटकानंतर आपण धावसंख्या पाहतोय 34 आहेत. 22 धावींचे षटक विजय पवारचं राहिलं आणि आता साहिल लोंगलेकडून ही अपेक्षा असेल. मागच्या षटकामध्ये विश्वजित अभयानं चढवलेला हल्ला सलग 4 चौकार 1 षटकार. एका बाजूला सूरज सुद्धा आक्रमक आहे. साहिल लोंगले सांघिक कोट्यातील 3रं वैयक्तिक 2रं. पहिला चेंडू गुड बॉलिंग. काय दिशा टप्पा आहे बघा. कुठल्याच स्पॉटवरून चेंडूला टेक ऑफ करतो. टेप बॉल यूज करतो आता साहिल लोंगले. ओव्हर नंबर 3 मध्ये लॉंग रनअप आहे. मागच्या ओंकारच्या फलंदाजीमध्ये पाहिलं त्याला 2 चेंडू त्याने खेळवले होते. तो साहिल खोला चेंडू थांबून ठेवतो. ज्या सूरजनं षटकारानं चूक प्रत्युत्तर दिलं होतं मात्र त्याला आता इथे थांबवले. साहिल लोंगले 2 चेंडू. 3rd ओव्हर. टेप बॉल ओव्हर. किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मध्ये आपण जरूर पाहतो. टोटल रन्स एकूण धावफलक 35. विश्वजित मात्र थांबत नाही. आक्रमकता तो दाखवते. लॉंग लेग कडे तिथे सिंगल मिळेल. आतापर्यंत विश्वजितचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर 4 चौकार 1 षटकार. संघाची धावसंख्या 36. 5 षटकांचा पूर्वार्ध आणि धावफलक बऱ्यापैकी चांगलं सजवताना 24 लाईव्ह इव्हेंट यश एंटरप्राइजेस खानावले. साहिल लोंगलेचा पुढचा चेंडू खोदून काढतो चेंडूला. इनसाइड सर्कल टेप बॉल आहे आणि तिथे प्रयत्न नक्कीच होईल.
सुरक्षित सिंगल मिळेल. सलामीवीर सूरज आहे आणि त्याला साथ देतोय विश्वजित. आता युद्ध असेल. विश्वजित मात्र आब्या विरुद्ध साहिल लोंगले. गुड बॉलिंग, इफेक्टिव्ह बॉलर आहे साहिलनं. 12 धावा दिल्या. आता त्याला एक नवं आव्हान असेल. टेप बॉलचं ओव्हर आणि समोर ज्या विजय पवारच्या गोलंदाजीवर ज्यानं आक्रमण केलं होतं त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करेल साहिल लोंगले. धावफलक 37. आक्रमण नाब्यास थांबत नाही. डीप स्क्वेअर लेगच्या वरून आणखीन एक बिग शॉट, टॉप शॉट. आज टायमिंग कमालीच आहेत. फटक्यांवरती फटके दाखवते आणि हा फटका आपण पाहिला अभ्याचा. साहिल लोंगलेवर केलेला हा पलटवार रिप्ले आपण पाहू शकतो स्क्रीन. साहिल लोंगलेचा हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं जसा बॅटवर आला आणि त्याला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या वरून टेप बॉलवर. हा येतोय दणदणीत षटकार. 43 धावा धावफलकावर स्क्रीनवर आपण पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंट. कट्टर समर्थक नंदन, अक्षय पाटील आणि नंदन यांना पाहतोय. नेक्स्ट बॉल 43. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू. मेन अंपायर सिग्नल येईल व्हाईट बॉल. धावफलक बऱ्यापैकी चांगलं सेट केलं. अभ्या विश्वजित क्रमांक 3 वर आला. स्क्रीनवर आम्ही पाहतो 24 ला इव्हेंटचे सर्व MD सुद्धा ज्यांना म्हणूया, मात्र आज त्यांचा संघ इथे खेळतो. 24 लाईव्ह एश एंटरप्राइजेस संदेश पाटील यांना पाहतोय. शेवटचा चेंडू असेल. 44 धावा आहेत. बॅटिंग करत असताना बऱ्यापैकी चांगलं योगदान दिलंय 24 लाईव्ह इव्हेंट यश एंटरप्राइजेस खानवले या संघानं. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला. काय फटका. नेत्रदीपक आकर्षक. आज खुश करतोय. प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो आणि आज विश्वजित आब्याचा दिवस आहे. ग्रेट स्ट्रोक. बॅटिंग करत असताना 24 ला इव्हेंट ऑफ स्टंपवरचा चेंडू सरळ विरकावलं. फुटबॉल टायमिंग अप्रतिम होतं. क्लासिक. तर 3 षटकानंतर धावफलक एकूण धावा 50. विश्वजित DJ SDC आमच्या समेत जॉईंट आहे. 24 ला इव्हेंट. 3 षटक संपली. धावफलक 50. 24 ला इव्हेंट विवेक आहेत आज. तर 70 स्पोर्ट्सचे मॅनेजर वीरू यांचं आगमन झालं. वेलकम. 3 षटकानंतर 50. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाज नीतू माळी. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये झालेलं आक्रमण मात्र आता श्री 11 कर्जत संघाला कमबॅक होणं खूप महत्वाचं आहे. फटक्यांवरती फटके जिथे विश्वजित खेळतोय. 3 षटकार 4 चौकाराच्या मदतीनं त्याचं वैयक्तिक इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 35 धावेची अजूनही नाबाद खेळली. नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. थोडा दडपण दबाव असेल श्री 11 कर्जत संघ. इथून अलिबाग संघ आपल्याला कुठेही जायचं नाही. नीतू माळी षटक क्रमांक 4. सूरज साठी ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचा सिग्नल येईल व्हाईट बॉल. धावफलक आपण पुन्हा एकदा पाहतोय. गुणतालिका टोटल रन्स 51. मागच्या आपण मॅच मध्ये पाहिलं जिथे टार्गेट होतं 77. किती टार्गेट सेट होईल या सामन्यामध्ये. नीतू माळी प्रचंड दबाव आहे. 2 चेंडू अवांतर आले. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 50 धावा आल्यात. बऱ्यापैकी धावफलकावर टार्गेट सेट होत असताना नीतू माळी 4थे षटक 2 अवांतर चेंडू. 24 ला इव्हेंट यश एंटरप्राइजेस खानवले संघ बॅटिंग टीम. आता 2 चेंडूवर टप्पा थोडा बाहेर होता आणि आता कमबॅक करताना हा डॉट बॉल. नीतू माळी सूरज पाटील विश्वजित दोघांमध्ये चर्चा होईल. विश्वजित सेट झालं. कदाचित हाच प्रयत्न असेल दोघांमध्ये का स्ट्राईक विश्वजितकडे असावी. मात्र सूरजनं एक दाखवलेलं षटकार. पॉवरफुल फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज ओळखले जातात. समोर नीतू माळीला हे आव्हान आहे.
52 वर पोहोचलाय. हा फटाका दाखवला डीप कडे, नो चान्स. 1 कव्हरच्या वरून हा आणखीन एक षटकार, षटकारांची आतषबाजी. आज सूरज असतील 2 षटकार, विश्वजित आब्याची आकर्षक खेळी. श्री 11 कर्जत संघाला विकेट हव्या. दोन्ही फलंदाज तितकेच विस्फोटक आहेत. नीतू माळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बॅड लक, थोडा नाराज आहे. विकेट हवी होती, स्लिप कडे कोणती चूक झाली नाही आणि सूरजच्या खेळीचा अंत. नीतू माळी, विकेट हवी होती आणि ती विकेट मिळाली. मात्र अजूनही विश्वजित नॉन स्ट्रायकर एंडला. प्रफुल्ल पाटील स्ट्रायकर एंडला, न्यू बॅट्समन. प्रफुल्ल चांबोचा हा फटका, इंटेलिजंट स्ट्रोक, काय टायमिंग होतं बघा. शॉट खेळल्यानंतर त्याची स्माइल पाहतो, आवडतीचा फटका होता. स्ट्रेट हिट केला, सुरुवात, वेलकम सुरुवात करून दिलं नीतू माळीचं. चांबोचा हा स्ट्रोक. 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. एकूण धावा 64. ऑन साइडला ट्राय करतो, ओ क्षेत्ररक्षक थोडेसे धडपडले. प्रफुल्ल पाटील, चांबो सुद्धा आक्रमक. 1 षटकार, त्यानंतर चौकार. धावफलक वेगानं पुढे सरकते. टोटल रन्स आपण पाहिलं, एकूण धावा 68. बऱ्यापैकी धावफलकावर ही वाटचाल सुरू आहे. प्रफुल्ल पाटील, चांबो अनेक अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. अनेक स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. नीतू माळी ट्राय करतोय, गुड स्ट्रोक, डीप पॉइंट कडे फिल्डर आहे. अभ्या निघाले दुसऱ्या धावेसाठी, धोका होईल का? डायरेक्ट थ्रो, गरज नव्हती आणि यस अंपायर सिग्नल, रनआउट. विजय पवार, गुड फिल्डिंग. खऱ्या अर्थाने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रफुल्ल चांबोला बाद व्हावं लागलं, रनआउट. मात्र आनंद आहे चेहऱ्यावर, जरी बाद झाला तरी धावसंख्या सुरक्षित आहेत. अपेक्षा आहे विश्वजित आब्याकडून आणखीन चांगल्या खेळाची, कारण 1 षटक अजूनही बाकी. इनिंग ब्रेक मध्ये आपण सन्मानासाठी वळणार आहोत. पाहुण्यांचं सुद्धा इथे आगमन झालं. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी, आज स्पर्धेतील पहिला दिवस आहे. तालुकानीय असेल, ओपन असेल, आपल्याला लढती पाहायला मिळतील. ग्रामीणचे संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. $69. पाचव्या क्रमांकावर आले विशाल जितेकर. विशाल जितेकर यांना पाहतो आपण क्रमांक 5 वर. 69. शेवटचं षटक असेल. साहिल लोंगलेचं 2 षटक, ज्यामध्ये 28 धावा आल्या. विजय पवारचं महागडं षटक, नीतू माळीचं षटक महागडं राहिलं, त्यांनी सुद्धा मार खाल्ला. 5 षटकांचा पूर्वार्ध आहे. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा आहेत? दोन्ही संघ दापोली गावासाठी खेळलेत, मात्र आज योगदान देताना 24 लाईव्ह यश एंटरप्राइजेस साठी विश्वजित म्हात्रे आब्या.
पहिला चेंडू प्रहार करतो डीप कड्या, नो चान्स सीमारेषी लगत. विश्वजित मात्र आज थांबत नाहीये. 9 चेंडू मध्ये 41. लॉंग ऑनच्या वरून काय खेळतोय बघा इथे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं नितीनचा हा चेंडू स्ट्रेट खेळला. स्ट्रेटचा फटका ताकदवान फटका म्हटलं जातं. 9 चेंडू मध्ये 50 धावांचा अर्ध. स्वर्गीय नितीन नाईक कोली कोपर या संघाविरुद्ध खेळत असताना विशाल जितेकर असतील त्या संघामध्ये होते आणि मुकेश नाईकनं ठोकलेले 3 षटकार तो आनंद देणारा क्षण कोणी विसरणार नाहीये. शरीरभेदी गोलंदाजी. अब्याला थोडं थांबवण्याचा प्रयत्न सूर्य अर्धशतकाकडे वाटचाल करतोय. पहिल्यांदा चेंडू डॉट खेळलाय. कांचन पालकर आमचे स्कोरर मित्र आम्हाला माहिती देत असताना 81. 3 चेंडूचा खेळ बाकी. 11 चेंडू मध्ये 47 वर खेळतो किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी. आणि या ट्रॉफी मध्ये तुमचा परफॉर्मन्स हा नेहमी चर्चेचा विषय असतो. 11 मध्ये 47. सावध फटका खेळला. कोणती जोखीम उठवली नाही. डीप पॉइंट कडे धाव घेण्यासाठी तयारी दाखवेल. विशाल जितेकर आता त्याला साथ देत असताना 2 धावेने धाव फलक. अभ्या पोहोचलाय. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल त्याचं कॉन्ट्रीब्युशन. आता एकूण धावा 49. संघाची धावसंख्या अभ्या खेळतो 49 वर. 83 वर पोहोचलाय. चेंडू शिल्लक 2. श्री 11 कर्जत गोलंदाजी करताना एकही गोलंदाज काही फारशी भरीव कामगिरी करू शकला नाही. विश्वजित मात्र अभ्याचा हल्ला बोल. स्लोअर 1 चेंडू ऑन साइडला पुल करतोय अर्धशतक. 50 रन्स कंप्लीट. स्पर्धेमध्ये विश्वजित मात्र अभ्या. आज गोलंदाजांना धूळ चारली. आज गोलंदाजाचा खुर्दा केला आणि आज अभ्या नावाचं वादळ मैदानावर तब्बल 6 षटकार, 4 चौकार, 13 चेंडू मध्ये 55. विश्वजित मात्र अभ्या बॅटला चुंबन घेतो. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी मध्ये त्याचा झंझावत. लास्ट बॉल. स्लोअर 1 शरीरावर चेंडू होता. कनेक्शन होत नाही. धाव घेण्याची तयारी. यस, रनआउट. मात्र आज आपल्या अनोख्या खेळानं त्यांनी सर्वांची मनं जिंकली. विश्वजित अभ्या आज खेळलाय 14 चेंडू मध्ये 55 धावा. नेत्रदीपक, आकर्षक. तर इथे सन्मान आपण करणार आहोत. नव्वद धावांचं टार्गेट आहे. तर के मात्र साहेब दापोली यांचा आपण इथे सन्मान करतो. किंजल